लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्हा बँकेकडून सुरू असलेल्या जमिनी जप्तीच्या कारवाईविरोधात सुरू असलेल्या कर्जमुक्ती धरणे आंदोलनाला आज 603 दिवस पूर्ण झाले आहे। तरी देखील सरकार आंदोलनाची दखल घेत नाही। तसेच बँकेने 100 दिवसांचा ॲक्शन प्लॅन तयार केलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आम्ही आता बांधावरची आरपारची लढाई लढण्यास सज्ज झालो आहोत, अशी माहिती समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे यांनी दिली। नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची सक्तीची कर्ज वसुली सुरू केली आहे, ती तात्काळ बंद करण्यात यावी या मागणीसाठी 1 जून 2023 पासून जिल्हाधिकार्यालय नाशिक यांच्या समोर धरणे आंदोलन सुरू आहे। 18 महिने झाले तरी राज्य शासनाने आणि जिल्ह्यातील सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी व सहकार विभागाच्या कुठल्याही मंत्र्याने याची दखल न घेतल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद आंदोलन या ठिकाणी शासनाला जाग यावी म्हणून सुरू करण्यात आलेलं आहे। शासनाने ही सक्तीची कर्ज वसुली मान्य जिल्हाधिकारी यांनी 100 दिवसाचा ॲक्शन प्लॅन जो तयार केलेला तो तात्काळ रद्द करण्यात यावा व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी व जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीची कर्ज वसुली तात्काळ बंद करण्यात यावी। राज्य शासनाने सर्व शेतकऱ्यांचं थकबाकीदार शेतकऱ्यांचं सर्व कर्ज माफ करावं व 7/12 खाते उतारा विधानसभेच्या निवडणुकीत दिलेले आश्वासन तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही करतो। कैलास बोरसे, महाराष्ट्र राज्य 938 आदिवासी सहकारी संस्था समन्वय शेतकरी समन्वय समिती नाशिक। शेतकरी संघटना समन्वय समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटलं आहे की शेतकरी समन्वय समिती आणि 938 आदिवासी सहकारी संस्था संघर्ष समिती आणि इतर शेतकरी संघटनांच्या वतीने 18 महिन्यांपासून धरणे आंदोलन सुरू आहे। याबाबत बँकेला आणि शासन स्तरावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, अर्थमंत्री आणि जिल्ह्यातील तत्कालीन मंत्री आणि नवीन झालेल्या निवडणुकीनंतर सर्व संबंधित मंत्री महोदयांना सविस्तर निवेदन दिलेलं आहे। मध्यंतरी नागपूर येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, सहकार मंत्री, आदिवासी विकास मंत्री यांना निवेदन देण्यात आलेलं असून नागपूर येथे यशवंत स्टेडियम समोर धरणे आंदोलन करण्यात आलेलं होतं। परंतु अद्याप सरकारने याबाबत कोणतीही उपाययोजना केली नसल्याने आता आमची बांधावरची लढाई सुरू झाली असल्याची समिती अध्यक्ष भगवान बोराडे यांनी जाहीर केलेला आहे। याप्रसंगी संघटनेचे राज्याध्यक्ष कैलास बोरसे, सदस्य दिलीप पाटील, अनिल कोले, भाऊसाहेब सोमासे आदी उपस्थित होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।